नमस्कार दक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲप मध्ये आणि यूट्यूब चॅनल मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, खरड छाटणी आणि गोळीबार छाटणी अशा प्रकारच्या दोन छाटण्या आपण भारतामध्ये द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये करत असतो आणि त्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने शाळेमध्ये दर 2 ते 3 महिन्याला काही घटक चाचण्या असतात त्याच पद्धतीने आम्ही खरड छाटणीसाठी 2 घटक चाचण्या आणि ऑक्टोबर छाटणीसाठी 3 घटक चाचण्या अशा पद्धतीने 100 मार्काचे 5 पेपर संपूर्ण वर्षासाठी आमच्या द्राक्ष बागायतदार बंधूंसाठी केलेले आहेत। आता खरड छाटणीमध्ये पहिल्या 30 ते 50 दिवसासाठी आम्ही एक पेपर आणलेला आहे आणि त्या पेपरवरती आपण आज चर्चा करणार आहोत। ह्या पेपरमध्ये आम्ही एका प्रश्नासाठी 2 मार्क, काही ठिकाणी 4 मार्क, काही ठिकाणी 10 मार्क अशा पद्धतीचं मार्काची विभागणी देखील केलेली आहे। कोणता मुद्दा किती महत्त्वाचा आहे त्यानुसार मार्क्स आपण कमी जास्त असे केलेले आहेत। म्हणजेच आपल्याला बाय फोकस कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायचं आहे, कोणत्या गोष्टी कमी करायच्या आहे। अर्थात हे सर्व 25 मुद्दे म्हणजेच 25 प्रश्न हे तुम्हाला सोडवायचेच आहे। मग कधी 3 तासामध्ये माझे सर 4 प्रश्न राहिले, 2 प्रश्न राहिले अशा पद्धतीनं मुलं सांगत असतात, परंतु आपल्या शेतीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये। ह्या 25 प्रश्नांपैकी 25 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि 25 प्रश्नांमधून आपल्याला 100 मार्क्स हे प्रत्येक द्राक्ष बागायतदारांनी मिळवायचे आहेत। तर चला आपण ही प्रश्नपत्रिका कशी असेल त्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। जे आमचे वार्षिक सभासद झालेले आहेत त्यांच्यासाठी ही प्रश्नपत्रिका आम्ही ऑलरेडी त्यांना पाठवलेली आहे ॲपमधून आणि इतर द्राक्ष बागायतदारांसाठी देखील ही प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण तिच्यावरतीच एक व्हिडिओद्वारे एक प्रेझेंटेशनद्वारे तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर ग्रेप मास्टर खरड छाटणी प्रश्नसंच 1 2024 मधला हा प्रश्नसंच असणार आहे। याच्यामध्ये वरती शेतकऱ्याचं नाव, गाव, पत्ता, प्लॉट नंबर, व्हरायटी आणि क्षेत्र कसं आहे हे प्रत्येकाने लिहायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे माल काढणीनंतर ते खरड छाटणीच्या दरम्यान कमीत कमी 10 ते 15 दिवसाची विश्रांती आपल्या बागेला मिळाली आहे का? विश्रांती बागेला मिळणे म्हणजेच बाग पुन्हा रिज्युन्युएशन होणे म्हणजेच गेलेली ताकद पुन्हा मिळवणे हे काम महत्त्वाचं काम ह्या विश्रांती काळामध्ये होत असतं आणि यासाठी आम्ही 4 गुण दिलेले आहेत। दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे विश्रांती काळामध्ये रूट प्रूनिंग किंवा कडक झालेले भोत एकाच बाजूने कट केले आहे का? एका बाजूने कट केले असतील तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहे। आणि तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे प्लॉट मध्ये दोन्ही बाजूने भोत कट केले आहेत का? जर दोन्ही बाजूने तुम्ही भोत कट केले आहेत तर तुमचे -20 मार्क्स होणार आहे, लक्षात घ्या। -20 एकाच वर्षी एकाच वेळेस दोन्ही बाजूने तुम्ही भोत कट करताय म्हणजे तुमच्या मुळ्या डॅमेज करताय, मुळ्या तोडून टाकताय, मुळ्यामधलं स्टोरेज तुम्ही घालवताय, त्यामुळे हा फार हानिकारक किंवा आपल्या पायावर धोंडा पाडणारा असा कार्यक्रम आहे। त्यामुळे हा 3 नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण वेगवेगळे व्हिडिओमध्ये बघतोय की चांगला तो ट्रॅक्टर येतो, सेन्सरचा ट्रॅक्टर येऊन पूर्ण भोत दोन्ही बाजूने तोडून आपण आपल्या पायावर कुऱ्हाडी घालणार आहे। फॅशन होते, फॅशन प्रमाणे आपण करतोय। आपल्याला दोन्ही बाजूचे भोत एकाच वेळेस कट करायचे नाही। जर 3 वर्षातून एका बाजूचे भोत कट केले तर 2 वर्ष थांबायचे, तिसऱ्या वर्षी राहिलेल्या बाजूची भोत कट करायचे। एकाच वेळेस दोन्ही बाजूनं भोत कट करायची नाही मित्रांनो। असं जर केलं तर तुमचे 20 मार्क कट होणार आहेत। आता चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही खरड छाटणीच्या आधी माती परीक्षण करून घेतलेलं आहे का? आणि माती परीक्षणाच्या नुसार अन्नद्रव्यांचं रिकमेंडेशन तुम्ही चांगल्या लॅबकडनं, चांगल्या खत तज्ञाकडनं किंवा ग्रेप मास्टरकडनं तुम्ही घेतलेला आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी 4 मार्क्स आम्ही दिलेले आहेत। त्याच्यानंतर खरड छाटणीपूर्वी तुम्ही बेसल डोस टाकलेला आहे का? आणि बेसल डोसमध्ये सुपर फॉस्फेटचा वापर केला आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। बेसल डोसमध्ये अजूनही आपल्याला DAP, SOP, फॉस्फरिक ॲसिड, सुपर फॉस्फेट याचा देखील वापर करायचा आहे, पण सुपर फॉस्फेट ही कंपल्सरी टाकायचं आहे। बरेच शेतकरी शेणखत टाकत नाही, शेणखत असेल तर सुपर फॉस्फेट टाकता आणि शेणखत नसेल तर सुपर फॉस्फेट टाकत नाही। परंतु सुपर फॉस्फेट तुमच्याकडे शेणखत असेल टाकलं व्हेरी गुड, नसेल शेणखत तरी तुम्हाला सुपर फॉस्फेट हे टाकायचंच आहे, कारण फॉस्फरस हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे सूक्ष्म घट निर्मितीसाठी, मुळांच्या निर्मितीसाठी, झाडाची ताकद वाढवण्यासाठी। त्यामुळे सुपर फॉस्फेट कंपल्सरी टाकायचा आहे। यासाठी 4 मार्क्स आपण दिलेले आहेत।
पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खरड छाटणीमध्ये तुम्ही सेंद्रिय खत किंवा शेणखताचा वापर केला आहे का, याला देखील 4 मार्क्स आपण दिलेले आहेत. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे खरड छाटणीपूर्वी 15 दिवस आधी इथेलचा वापर केला आहे का. इथेलचा वापरसाठी आपण 2 मार्क्स दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न 8 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये आता मल्चिंग केली आहे का. चिपटाची मल्चिंग किंवा भुसाची मल्चिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मल्चिंग म्हणजे आपल्या बागेचा AC आहे. मल्चिंगचे अगणित असे फायदे आहे. तुमची पाण्यामध्ये 30 ते 40% बचत तर होणारच आहे, परंतु पाण्याच्या बचतीशिवाय मुळांची वाढ, सायटोकाइनच्या लेवल वाढणे, ह्युमिक ॲसिड ह्युमस तिथे तयार होणे, गांडुळांची संख्या वाढणे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणे, वापसा कंडिशन येणे, अन्नद्रव्यांचा सोल्युबिलिटी वाढणे, अन्नद्रव्यांचा अपटेक वाढणे, जमिनीची धूप न होणे, तापमानामध्ये तिथे सावली होऊन तापमानामध्ये बाहेर 40 तापमान असेल तर तेथील रूट झोनचं तापमान चिपट असेल त्या ठिकाणी 35 डिग्री 36 डिग्री असणार आहे. 4 ते 5 डिग्री तापमानाचा फार मोठा फरक हा तुम्हाला मल्चिंग खाली असणार आहे. त्यामुळे चिपटाच्या मल्चिंगला 10 मार्क आहेत आणि हा चिपटाची मल्चिंग हा प्रश्न प्रत्येकानं कंपल्सरी सोडवला तर तुमच्या बागेतले 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मित्रांनो. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे खरड छाटणीपूर्वी पांढरी मुळी सुरू करण्यासाठी अल्ट्रास्पीड किंवा ह्युमिक ॲसिडचा वापर तुम्ही केलेला आहे का, त्याला 4 मार्क आहे. नंतर छाटणी करताना छाटणी एक डोळा ठेवून केलेली आहे का. तर मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका संच 1 किंवा खरड छाटणी घटक चाचणी 1 मधील संपूर्ण 25 मुद्दे आणि 25 पॉईंट्स आणि 25 प्रश्न जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही कृपया ग्रेप मास्टर ॲपमधील व्हिडिओ ह्या विंडोमध्ये जा आणि तुम्हाला संपूर्ण 25 प्रश्न तुम्हाला तिथे मिळतील. त्याला असणारे मार्क्सला तुम्हाला मिळतील आणि ह्या 25 पॉईंटवरती तुम्हाला 1 ते 40 दिवसापर्यंत फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा खरड छाटणी प्रश्नपत्रिका नंबर 2 देखील येणार आहेत. त्यामध्ये काडीचं व्यवस्थापन, काडीचं मॅच्युरिटी, काडीमध्ये रोग आणि कीड यायला नाही पाहिजे याविषयी आपण पुन्हा ती चाचणी देखील 25 मार्कांची असणार आहे. आणि नंतर गोडीबार छाटणीसाठी आपण पुन्हा 3 प्रश्नसंच असणार आहे, 3 घटक चाचणी असणार आहे. त्यामध्ये पण मग छाटणीपूर्वी ते 1 ते 30 दिवसामध्ये काय करायचं, 30 ते 70 दिवसामध्ये काय करायचं आणि 70 दिवसाच्या पुढच्या नियोजन, अशा पद्धतीनं खरड छाटणीसाठी 2 प्रश्नपत्रिका आणि गोडीबार छाटणीसाठी 3 प्रश्नपत्रिका या पद्धतीने आपण काम करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, महत्त्वाचे पॉईंट्स आहे याच्यामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ग्रेप मास्टर ॲपमधील व्हिडिओ ह्या विंडोमध्ये जाऊन बघता येईल. धन्यवाद.